सतनमो आदेश, गुरुजी को आदेश। जेव्हा कुठून तुमच्या समस्येचे निराकरण होत नसेल तेव्हा दाद मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालय म्हणजे नाथ संप्रदाय। दाद मागणे म्हणजे आपल्या गुरूंकडून अनुगृहीत झालेल्या नाथपंथी व्यक्तीशी भेट घेणे। मात्र ज्यांना अशा नाथपंथी व्यक्तीशी भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे पारायण करणे, तसेच या ग्रंथातले काही अध्याय हे वेगवेगळे मिळतात त्याचे सुद्धा अखंड वाचन केले असता तुमच्या समस्येचे निराकरण होण्यास मदत होते किंवा नाथपंथी व्यक्तीशी भेट लवकर घडून येण्यास मदत होते। या वेगळ्या अध्यायाचे पठण केल्यास तुमच्या समस्या निराकरण नवनाथ करतात असे जाणकार लोकांचे म्हणणे आहे। त्याचप्रमाणे सुरुवातीला एकदा संकल्प सोडून त्याचे वाचन करणे गरजेचे ठरते। संकल्प म्हणजे पळीने आपल्या उजव्या हाताने पाणी घेऊन आपली मनातील इच्छा आपल्या बोलीभाषेत बोलून ताम्हणात पाणी सोडणे। संकल्प म्हणजे आपण आपल्या अंतमनाला घातलेले एक प्रकारचा साध आहे। हे अंतमन जेव्हा त्या पवित्र दैवी शक्तीशी जेव्हा जोडले जाते तेव्हा आश्चर्यकारक असे अनुभव येतात। हे एक प्रकारचे पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे। आपले जे अवघड काम नाथांकडून करून घ्यावयाचे असेल ते एका कागदावर लिहावे। सुरुवातीला श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री दत्तात्रयाय नमः व श्री नवनाथाय नमः असे लिहावे। नंतर रोज एक अध्याय वाचल्याने कबूल करून आपले काम किती मुदतीत पूर्ण व्हावे हेही खाली लिहावे व त्यानंतर खालील सही करून तारीख टाकावी। नंतर हा कागद एका पाकिटात बंद करून ते पाकिट पोथीच्या 40व्या अध्यायात ठेवून द्यावे व त्यानंतर पोथीतील एक अध्याय रोज न चुकता वाचावा। त्यात खंड पडू नये। असा क्रम 4 ते 6 महिने चालू ठेवल्यास स्वप्नातून काही संदेश मिळतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे। वेगळा अध्याय वाचताना सुद्धा वरील प्रमाणे नाथांना आपले गहाणे किंवा समस्या सांगावे आणि त्यांना शरण जावे। अध्याय वाचन करताना मध्येच उठू नये। अध्याय वाचन करताना समोर भांड्यात पाणी ठेवावे आणि ते पाणी अध्याय वाचन झाल्यावरती घरातल्यांना तीर्थ म्हणून प्यायला द्यावे। उरलेले पाणी पिण्यासाठी वापरायला हरकत नाही। शक्यतो पाणी फुकट घालू नये। अध्याय वाचण्याची वेळ आणि जागा शक्यतो बदलू नये। शुभ दिवस पाहून आपण अध्याय वाचायला सुरुवात करू शकतो। आपली इच्छापूर्ती किंवा समस्या निवारण झाल्यावरती नवनाथांच्या समाधीस्थळांना दक्षिणा पाठवणे, अन्नदान करावे। आदेश अलख निरंजन।